चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. घेऊन आले तुमच्यासाठी आजच रिलीज झालेल्या छावा या फिल्मचा रिव्ह्यू. मी या फिल्मचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला अँड आय एम सो एक्साइटेड टू शेअर माय रिव्ह्यू विथ यू. चला तर मग सुरू करूया. फिल्मच्या कथेबद्दल वेगळं सांगायला नको. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की ह्या फिल्मची जी कथा आहे ती शिवाजी सावंत लिखित छावा या कादंबरीवर आधारित आहे. पण कादंबरी ते एखाद्या फिल्मची स्टोरी हे कन्वर्ट करण्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे. म्हणजे फिल्मचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर, ऋषी विरमानी, कौस्तुभ सावरकर, ओमकार महाजन ह्या सगळ्यांनी मिळून एक कादंबरी एका फिल्मच्या स्टोरीमध्ये ह्या कादंबरीला कन्वर्ट केलंय आणि ती आपल्या समोर प्रेझेंट केली गेली आहे. फिल्ममध्ये आपल्याला अनेक इमोशन्स पाहायला मिळतात. फिल्मच्या कथेमध्ये अनेक इमोशन्स आपण अनुभवतो. म्हणजे प्रेम म्हणा, त्याग म्हणा, स्वराज्याबद्दलचा एक अट्टहास आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. पण फिल्म संपते किंवा फिल्मच्या शेवटी आपल्या बरोबर एकच इमोशन्स असतं आणि ते म्हणजे अभिमान, अभिमान आणि सार्थ अभिमान. आता बोलूया फिल्ममधल्या कॅरेक्टर्स बद्दल. खरं तर या फिल्ममध्ये अनेक मराठी हिंदी कलाकारांनी काम केलंय आणि प्रत्येकाने ह्या फिल्ममध्ये काम करण्यासाठी जी मेहनत घेतली आहे ना ती खरोखर आपल्याला स्क्रीनवर दिसते. पण ही लिस्ट एवढी मोठी आहे. खरं तर मी प्रत्येकाबद्दल जर बोलायला लागलो ना तर हा माझा रिव्ह्यू ऍटलीस्ट म्हणजे तासाभराचा रिव्ह्यू होईल. पण जी नावं माझ्या अगदी लक्षात राहिली आहेत किंवा ज्यांच्याबद्दल मी पटकन नाव घेऊन सांगू शकतो ते म्हणजे आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग म्हणा किंवा सुब्रत जोशी म्हणा, संतोष जुवेकर आहे, सारंग साठे आहे. अशी अनेक लांबलचक लिस्ट आहे ज्यांनी या फिल्ममध्ये अतिशय उत्तमरित्या काम केलंय. खूप मेहनतीचं काम केलंय असं मी म्हणू शकतो. पण हे सगळं सोडून मी थेट वाघाबद्दल बोलतो. येस, म्हणजे विकी कौशल नावाचा जो माणूस आहे ना त्याने जे काही हे स्क्रीनवर केलंय आणि ज्या प्रकारे त्याने हा रोल केलाय इट इज जस्ट सो अमेझिंग. म्हणजे सर्वस्व झोकून देणं असतं ना आणि काम करणं असतं किंवा एखाद्या रोलमध्ये जाणं, एखादी भूमिका खरोखर जगणं जे असतं ना ते त्याने आपल्याला स्क्रीनवर दाखवून दिलंय. आणि म्हणजे मला वाटतं अनेकांनी यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली असेल किंवा करतीलही. पण विकी कौशलने केलेली भूमिका मला वाटतं अनेक वर्ष लोकांच्या स्मरणात राहणारे, अनेक वर्ष लोक लक्षात ठेवणारे ज्या प्रकारे या माणसाने हा रोल केला है. और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे. हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे. छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे. जय भवानी, नमो पार्वती पतये हर आणि त्याच्या जोडीला रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची भूमिका केली आहे. अतिशय ग्रेसफुली तिने ही भूमिका केली आहे. खरं तर मला ना म्हणजे एक तर ती साऊथ इंडस्ट्रीमधनं आलेली आहे आणि लँग्वेज बॅरियर ही एक महत्वाची गोष्ट होती. प्लस एक पिरियड ड्रामा, एक हिस्टॉरिकल फिल्म करायची होती. पण तिने त्या लँग्वेजवर, मराठी लँग्वेजवर खूप उत्कृष्टरित्या काम केलंय आणि खरंच ती खूप ग्रेसफुली तिने हा रोल केला आणि स्क्रीनवरही ती तेवढी चांगली दिसली आहे. कुठलीही स्टोरी ही एखाद्या चांगल्या विलनशिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही. आणि तसंच अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका केली आहे. म्हणजे त्याने ही भूमिका अतिशय सटलपणे, म्हणजे स्क्रीनवर पाहताना आपल्याला अतिशय सटलपणे केली आहे अशी वाटते. पण म्हणजे एवढं मोठं साम्राज्य सांभाळायचं आणि एवढं मोठं साम्राज्य असूनही अजून गोष्टी किंवा अनेक राज्य आपली असावीत यासाठीचा जो अट्टहास आहे किंवा मराठा एम्पायर मला काबीज करायचा आहे आणि त्यासाठी मी हव्या त्या थराला जाईल, हा त्याचा जो अट्टहास आहे ना तो त्याच्या रोलमधनं आपल्याला कळतो. त्याच्या जोडीला त्याच्या मुलीचा जो रोल केलाय, डायना पेंटी हिने जो रोल केलाय, तिनेही स्क्रीनवरती खूप चांगलं काम केलंय आणि तिचा रोलही आपल्याला लक्षात राहतो. सो म्हणजे यांनी खूप चांगला इम्पॅक्ट आणलाय अक्षय खन्नाने. आणि हे आपल्याला ऍक्च्युअली ट्रेलर मधनं वाटतच होतं की ज्या प्रकारे अक्षय खन्नाचा लुकही डिझाईन केला गेला होता, सगळ्यांना एक उत्सुकता होतीच की अक्षय खन्नाने कसा केला असेल हा रोल. पण त्याने रोल खूप चांगला केला. इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी. आता बोलूया फिल्मच्या सिनेमॅटोग्राफी बद्दल. सो आपण ट्रेलर पाहिल्यापासूनच आपल्याला माहिती होतं हा एक पिरियड ड्रामा आहे, एक वॉर फिल्म आहे. अनेक त्यामध्ये वॉर सिक्वेन्सेस, ऍक्शन सिक्वेन्सेस असणार आहेत. आणि आपल्याला ट्रेलर पाहिल्यानंतर थोडा अंदाज आला होता की हे खूप ग्रँडर कसं दाखवलं गेलंय. पण जेव्हा तुम्ही स्क्रीनवर बघता किंवा जेव्हा पूर्ण फिल्म बघता, प्रत्येक एक फ्रेम एवढी बोलकी आहे, प्रत्येक फ्रेम ही एवढ्या थॉटफुली डिझाईन केलेली आहे. आणि वॉर सिक्वेन्सेस मध्ये ज्या अँगलने म्हणजे शूट केली गेली आहे ना, खरं तर अनेक सीन मध्ये, काही सीन्स मध्ये ना धडकी भरते. अशा अँगलने सिनेमॅटोग्राफरने ही शूट केली आहे आणि म्हणजे ना खूप छान काम केलं सिनेमॅटोग्राफरने. आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन मला तरी फार जास्त आवडलंय. कारण हवा तो इम्पॅक्ट
व्हिज्युअली या सिनेमॅटोग्राफरने काढलाय आणि आणलाय, त्यामुळे फिल्म बघायलाही मजाही येते. ऍट द सेम टाइम त्यातलं जे इमोशन आहे, त्या प्रत्येक सीन मधलं जे इमोशन आहे तेही पोचतं. बोलू या फिल्मच्या म्युझिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल. आता ज्या फिल्मला A.R. रहमान हे नाव लागलंय, त्या फिल्म मधलं म्युझिक, गाणी ही दर्जाची, वरच्या दर्जाची असणार, ह्याबद्दल वाद नसतोच. प्लस एखादा पिरियड ड्रामा असेल त्यामध्ये त्याचा हातखंडा आहेच, किंवा कुठलाही जॉनर म्हणा त्यामध्ये A.R. रहमान चपकल बसतो आणि तो त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा एक एसेन्स ऍड करून एक लेवल वरच घेऊन जातो. आणि तेच घडतं छावाबद्दल. त्याने ज्या लेवलचं बॅकग्राऊंड म्युझिक केलंय, ज्या पद्धतीने साऊंड डिझाईन केलं गेलंय किंवा साऊंड इम्पॅक्ट आहे, म्हणजे आय कांट इमॅजिन की ह्या म्युझिक शिवाय मी छावा फिल्म बघू शकतो. त्याचं खूप जास्त इम्पॅक्ट आहे आणि हा खूप क्रुशियल पार्ट वाटतो. म्हणजे खरं तर एवढ्या चांगल्या पद्धतीने कथा स्क्रीनवर जे घडतंय ते आणि त्याला अतिशय समर्पक असं बॅकग्राऊंड म्युझिक, याचा हा अतिशय उत्तम संगम आहे. आणि त्यामुळे प्रत्येक सीन बघायला ही अतिशय छान मजा येते, खूप चांगला इम्पॅक्ट क्रिएट होतो आणि म्हणूनच ते काही काही सीन्स म्युझिकमुळेही आपल्या लक्षात राहतात. या फिल्मच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंट आणि आर्ट डिपार्टमेंट बद्दल नक्कीच बोलायला हवं, कारण एकतर पिरियड ड्रामा असूनही ज्या प्रकारे जे कलर कॉम्बिनेशन वापरलंय किंवा ज्या प्रकारचे कॉस्ट्युम्स आपल्याला दिसतात, ज्या प्रकारची ज्वेलरी दिसते, त्यातून म्हणजे महाराजांच्या काळातला जो एक रिचनेस होता, जे एक वैभव होतं, ते एवढ्या छान पद्धतीने दिसतं. प्रत्येक फ्रेम ही काही काही सिक्वेन्सेस मध्ये एवढी कलरफुल वाटते की बघायला अतिशय मजा येते. प्लस आर्ट डिपार्टमेंटने जे लोकेशन्स क्रिएट केले गेलेत किंवा जे लोकेशन्स दाखवले गेलेत, आय मीन इट इज जस्ट माइंड ब्लोईंग टू सी. एवढ्या ग्रँजर लेवलला ते दिसतं ना स्क्रीनवरती दोन्ही. सो डेफिनेटली आपल्याला बोलायलाच पाहिजे कॉस्ट्युम्स आणि आर्ट डिपार्टमेंट बद्दल, आणि दे हॅव डन अ वंडरफुल जॉब. आता बोलूया फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. लक्ष्मण उतेकर सर, तुम्हाला मानाचा मुजरा. म्हणजे एक ऐतिहासिक विषय घेऊन तुम्ही बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवणार, हे फिल्मचं ट्रेलर आल्यानंतर किंवा टीजर आल्यापासूनच मला तरी वाटत होतं आणि इतर अनेकांना वाटत असेल. आणि ते तुम्ही फिल्म बघितल्यानंतर खरोखर ठरवलंय. तुम्ही खरंच बॉक्स ऑफिसवर एक वादळ घेऊन आलाय आणि ही फिल्म बॉक्स ऑफिसवर खूप चांगला बिझनेस करेल याबद्दल शंका नाहीच. पण ह्या फिल्ममध्ये तुम्ही केलेली, म्हणजे एका दिग्दर्शकाने केलेली मेहनत ही प्रत्येक फ्रेम मध्ये म्हणा किंवा अनेक गोष्टींमधनं जाणवत राहते. एवढं डिटेल, प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेलिंग केलं गेलंय किंवा प्रत्येक गोष्ट ही एवढ्या विचारपूर्वक केली गेली आहे की हा एक उत्तम दिग्दर्शक किंवा जे एक विजनरीज करू शकतो. त्यामुळे तुमचं एक विजन होतं आणि जे तुम्हाला स्क्रीनवर आणायचं होतं हे प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा फिल्मच्या प्रत्येक सीन मधनं आपल्याला दिसत राहतं. अगदीच मला निगेटिव्ह बोलायचं झालं, जे मी बोलू नये पण मला वाटलं म्हणून मी एक्सप्रेस करतोय की फर्स्ट हाफ थोडासा स्लो वाटला, पण सेकंड हाफ पासून जे तुम्ही लोकांना खुर्चीत खेळवून ठेवलंय ना, ते लोक हलतच नाहीत. म्हणजे मी अक्षरशः काही सीन्स मध्ये लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि लोकांना ढसाढसा रडताना पाहिले. आणि मला वाटतं हे तुम्हालाही अपेक्षित असेल किंवा हीच तुमची पोचपावती आहे की तुम्ही किती उत्तम दिग्दर्शन केलंय. आणि फिल्म संपते शेवटी किंवा फिल्म जेव्हा संपते तेव्हा शिवाजी महाराजांबद्दलचा जो आदर आहे तो 1000 पटीने वाढलेला असतो, ऊर अतिशय भरून येतो आणि खूप अभिमान वाटतो. थोडक्यात सांगायचं तर स्वराज्य म्हणजे काय आणि त्यासाठी काय काय पणाला लागलंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ही फिल्म पहा. या फिल्ममध्ये तुम्हाला एक चांगली कथा, टॉप नॉच बॅकग्राऊंड म्युझिक, सिनेमॅटोग्राफी जी लार्जर दॅन लाईफ आहे, प्रोडक्शन व्हॅल्यू ज्या फिल्मची अतिशय रिच प्रोडक्शन व्हॅल्यू आहे, प्लस विकी कौशलचा वाघासारखा परफॉर्मन्स आहे. असं सगळं पाहायचं असेल तर जरूर जाऊन, आणि एक मराठी म्हणून किंवा एक महाराष्ट्रात राहणारे असाल किंवा कुठेही राहत असाल तर नक्की जाऊन ही फिल्म तुम्ही एकदा पहा. तुम्हाला डेफिनेटली एक चांगली फिल्म पाहिल्याचं किंवा एक अभिमान असल्याची फिलिंग येईल. त्यामुळे मिस करू नका आणि डेफिनेटली जाऊन थिएटरमध्येच ही फिल्म पहा. जर पॉसिबल असेल तर डॉल्बी ॲटमॉस असेल तिथे पहा, म्हणजे तुम्हाला म्युझिकचाही खूप चांगला इम्पॅक्ट येईल. मी या फिल्मला देतोय 4 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म छावा. तुम्ही जर का ही फिल्म पाहिली नसेल तर लवकरात लवकर तिकीट बुक करा आणि जाऊन ही फिल्म पहा. पाहिल्यानंतर तुम्हाला फिल्म कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. ज्यांना ही फिल्म पाहायची इच्छा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रिव्ह्यूज पाहायला मिळतील आणि मी तुम्हाला भेटणार आहे लवकरच. त्यामुळे स्टे ट्यून्ड.